जो जाणील भगवंत तया नाम बोलिले संत, जो शाश्वत अशाश्वत निवाडा करी, जो जनामध्ये राहे परंतु जगा वेगळ्या गोष्टी सांगे, तयाच्या अंतरी ज्ञान लागे तोची साधू. आज दादांच्या व्याख्यानातून आपल्याला त्याचा सार कळाला असेल की जीवनामध्ये संत दर्शन किंवा संतांची जवळी किती महत्त्वाची असेल पाहिजे. निश्चित तुम्ही संतांच्या जवळ जर गेला तर तुमचा लोखंडाचा केव्हा सोन्यामध्ये रूपांतर होईल हे सांगता येणार नाही. अतिशय अनमोल विचार दादांनी या ठिकाणी प्रकट केलेले आहेत. आता यानंतर अध्यक्ष भाषण होणार आहे. खरं तर मी इथं भाषण करण्यासाठी आलो होतो, परंतु माझ्याकडे संतांची सेवा दे परमपूज्य आदरणीय आचार्य श्री गुरुवर्य ज्यांच्याकडे बघितल्यानंतर बाईसांसारखी भक्ती ज्यांच्याकडे दिसते, चांगदेवाचं स्मरण त्यांच्याकडे बघितल्यानंतर कळतं, महिमभट्टासारखं विद्वत्ता त्यांच्याकडे बघितल्यानंतर कळते, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दास्य परंपरा म्हणजे आचार्य या पंथाचे पहिले आचार्य नामदेवाचार्य त्यांच्यावर असलेली ईश्वर निष्ठा आचार्य प्रवर श्री गुरुवर्जी मामांजीकडे पाहिल्यानंतर हे कळते. या सर्व गोष्टीने संपन्न असलेले परमपूज्य आचार्य गुरुवर्जी मामाजी आपल्या सर्वांना स्पर्श म्हणून लाभलेला आहे. आपल्या जीवनाचं सर्वांचं सोन्यात रूपांतर झालेलं आहे. म्हणून देवाला मी एवढीच प्रार्थना करेन की आचार्य श्री गुरुवर्यांना खूप खूप आयुष्य देव, आमच्या 100 पर्यंत मामांना तेवढ ठेवू ही शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आचार्य श्री गुरुवर्यांना विनंती करतो की आपण आपल्या विचारांना प्रारंभ करा. उपस्थित सगळे संत महंत अभ्यागत आणि बाया मुली या सर्वांना विनंती करतो की हे आता नवदीक्षित आहे. ते नवदीक्षित चंद्रकांत दादा यांचं नाव करण्यात आलेलं आहे. चंद्रमुनी तर ते तुम्हाला गोष्ट आहे चंद्रनाथ म्हणून असे या चंद्रनाथ संपन्न दाखल्यानंतर सिद्धांत परमेश्वर आहेत त्यांचा आश्रय ते आता एक प्रकाराने परमेश्वर झालेले आहे. आणि त्या परमेश्वराचे झालेले चंद्रमुनी त्यांच्याविषयी अपेक्षा करतात, सांगण्यात प्रार्थना त्यांचा धर्म सिद्धी जाऊन परमेश्वराचा स्वीकार करा. बरोबर झाले नाही तेव्हा दत्तात्रय महाराज क्षमा करत नाही काय म्हणत पाहिजे. तर त्याच्याकरता माझं शेवटी होणार पसायदार करता सगळे जरा शांतीने बसा, मांडी